कचेरीचं. मंडळी नमस्कार. मोहोळ जिल्हा परिषद गटातले शिवसेनेचे उमेदवार दादासाहेब लवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. ते या आवारामध्ये आहेत. दादासाहेब अर्ज दाखल केला आहे. माहोल काय म्हणतोय मौदामध्ये? साहेब, माझ्या नेत्यानं माझ्यावरती विश्वास ठेवला. नेत्यानं मला सांगितलंय आपण विकासाची काम करणारी माणसं आहोत, गोरगरिबाच्या मदतीला हक्कीला धावून जाणारी माणसं आहोत आणि सर्वसामान्याच्या घरी जाऊन मांडी घालून बसून त्याचे सुखदुःख वाटून घेणारी माणसं आहोत आणि आपल्याला सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन त्याच्या सुखामध्ये त्याच्या दुःखामध्ये या ठिकाणी समाविष्ट व्हायचं आहे. आणि एवढं फक्त इलेक्शन पुरतं करायचं नाही तर रात्रंदिवस 24 तास तुम्ही जर जनतेची सेवा करणार असाल तर उभा राहावा म्हणून सांगितले आणि आम्ही त्यांना हो दिले. आम्ही एवढंच सांगतो की जनतेचा नेता म्हणून नाही तर जनतेचा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून जी काही जनता आशीर्वाद देईल तो घेऊन आम्ही निश्चितपणे काम करू. एक जिव्हाळ्याचा विषय, तुम्ही ऊसतोड कामगाराचा मुलगा, तुम्ही स्वतः ऊसतोड कामगार म्हणून काम केले सांगोला कारखान्यावर, बाकी ठिकाणी बापूचे उमेदवार असेच असतात, बरोबर आहे? तर ह्या झेडपीत काय जादू दाखवणार बापू अजून? बघा, ऊसतोड कामगारापेक्षा माझे वडील लहानपणी वारले. आम्ही कॉलेजला असताना वडील वारल्यानंतर उपजीविकेचं साधन नव्हतं. आम्ही पंक्चर लहान लहान दोघं भाऊ काढत होतो. गावात पंक्चर काढत असताना एक ट्रॅक्टर आम्ही घेतला होता. ट्रॅक्टरला काम नव्हतं म्हणून आम्ही सांगोला या साखर कारखान्यावर ऊस तोडलाय. म्हणजे ही खूप म्हणजे ही परिस्थिती आहे दादासाहेब. कारण काय माहिती आहे का, सर्वसामान्य लोकांना ह्या लोकशाहीच्या प्रक्रियेत येता येत नाही. बरेचदा प्रस्थापित लोक जे येतात, तुमच्यासारखी लोक हिरून त्यांना बळ देणं, त्यांना मायेचा आधार देणं हे बापूकडनं घडतंय. कारण तुमच्या डोळ्यात आसुरी दिसतात दादासाहेब. कारण काय माहिती आहे का, बापूने नगर परिषद निवडणुकीत सुद्धा हाच फॅक्टर वापरला. शेळ्या राखणाऱ्या महिलांना सुद्धा उमेदवार दिलेले आहे आणि तुमच्या रूपात आता ऊसतोड कामगार येतोय सभागृहात. साहेब, मी पंक्चर काढलेत, ऊस तोडलाय, अन्य भरपूर कामं केलेत. मका तोडले, चारा छावणीच्या जाऊन लोकांची खात भरलेत, नदीच्या वाळू भरलेत जाऊन प्रचंड कामं केलेत. पण नेत्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. मी कोणत्या जातीचा बघितलं नाही, काम माझं काय आहे हे बघितलं, मी कसा वागतो हे बघितलं. मला गावच्या विकास सोसायटी ग्रामपंचायतमध्ये मी माझं पॅनल पडलेला माणूस, त्या माणसाला तालुक्याचा पंचायत समिती सदस्य केलं, तालुक्याचा शिवसेनेचा तालुका प्रमुख केलं. एवढ्यावरती थांबले नाहीत तर मी आजही गावात कोणाला विचारा, तुम्ही येऊन सर्वे करा, इंदिरा आवास योजनेच्या घरकुलात राहतो. त्याला फक्त 3 खोल्या साईडला जोडलेत. आजही माझ्या वडिलाला इंदिरा आवास योजनेची खोली मिळली, त्या खोलीला मी घर जोडून राहतो आणि आजही मी गावाच्या साईडला राहतो. निश्चितपणे माझ्या वाट्याला 41 गुंठ, आम्ही दोघ भावात म्हणजे 20 गुंठ जमीन आलेली असताना अतिशय सामान्य परिस्थिती. मला त्याचं भांडवल करायचं नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की धनदांडग्यापेक्षा सर्वसामान्य घरातली पोरं ताकदीनं काम करतात आणि ती सर्वसामान्याच्या घरी जाऊन त्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवू शकतात. ही माझ्या नेतृत्वाला जाणीव आहे. या ठिकाणी मोहोळ सारख्या त्यांच्या ताकदीच्या गटामध्ये सुद्धा कोणताही विचार न करता, मातब्बर माणसांना कधीही न सांगता माझ्यासारख्या सर्वसामान्य पोरावरती विश्वास ठेवला. माझी जात पात धर्म, माझ्या मागं काय पाठबळ, याचा कुठेही विचार न करता या ठिकाणी मला निवडणूक लढायचं, नेतृत्व करायची संधी दिली. माझ्यासारख्या माणसाचं त्यांचे उपकार माझ्यासारख्या माणसाकडून कधी भेटणार नाही. वडिलांची आठवण येत असेल, कारण एवढं मोठं हे जबाबदारी आहे, उमेदवारी ही मोठी जबाबदारी आहे तुमची. सभागृहात तुम्हाला जायचं, या निमित्ताने एक प्रवेश मिळतो उमेदवारीच्या निमित्तानं. कारण इतक्या संघर्षात ह्या सगळ्या गोष्टी झाल्या जातात. मग आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. निवडणूक पुढे अजून ते होईल काय असेल ते. माझे वडील व्यसनाधीनतेमुळं आणि गरिबीमुळे गेले लवकर. त्यांचं स्वप्न होतं की पोरांनी कुठं नोकरी लागावं आणि व्यवस्थित जगावं. पण अपघातानं काही गोष्टी कारणी ठरल्या. नोकरी लागत असताना माझ्यावरती गुन्हा दाखल झालं. मला सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे मला नोकरी लागली नाही आणि मी एका चिडीपोटी राजकारणात आलो. तुम्हाला त्रास होता या राजकारणात? सुरुवातीला खच्चीकरण झालं का, किंवा जे दबाव होते? आजही तुम्ही कोर्टात माझं रेकॉर्ड करा. विनाकारण माझ्यावरती प्रचंड गुन्हा शाजीबापू पाटील साहेबांकडे हा पोरगा जाऊन काम करतोय, या हेतूनं आमच्यापासून आमच्या टीममधून बाजूला जातोय म्हणून माझ्यावरती अनेक गुन्हे आहेत. आंदोलनाचे आहेत, खोट्या केसेस आहेत, विनाकारण गुंतवले आहेत, अपहरणासारखे गंभीर विनाकारण गुन्हे. मी कुणाच्याही वाळल्या पाचोळ्याला न हात लावून आला माणूस तरी माझ्यावरती गुन्हा दाखल केलं. हाकनाक प्रचंड त्रास दिला या नेत्याला सोडून जावं म्हणून आणि फिरून आपल्याकडे ह्या माणसाने यावं म्हणून. पण माझ्या वडिलांची शिकवण होती. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी पाठीमाग काय ठेवलं नाही आमच्या 2 भावासाठी, पण जे धाडस आणि डेअरिंग ठेवलं ते एवढं प्रचंड आहे की पुढं जरी सह्याद्री पर्वता एवढं आमची छाती मनामध्ये तयार होती. आम्ही कोणत्याही दहशतीला दादागिरीला कुठेही घाबरत नाही, कारण आमच्या वडिलांची शिकवण होती की चटणी भाकर आपण खाऊ, पण हिमतीनं आणि धाडसानं प्रत्येक गोष्टीला
सामोरं जाणं गरजेचं आहे. ओके, शेवटचा प्रश्न. मोहोद गटात शेकापचं मोठं आव्हान आहे. आव्हान कसं भेदाल? कारण बापूंनी नगर परिषदेत विजय मिळवलाय, मोठी लाट दिसते आपल्या संदर्भात. माझं गोरगरिबातल्या घरच्या सर्वसामान्य जनतेवरती विश्वास आहे. माझा ऊसतोडी कामगारावरती विश्वास आहे. रात्रंदिवस राबणारी माणसांनी पोटासाठी या ठिकाणी तळ हातावरती पोटं घेऊन, लहान लहान लेकरं घेऊन रात्रंदिवस काम करणारी कष्टकरी, गोरगरीब, पिढी शोषित, गावाबाहेर राहिलेली माणसं, गावकूस सोडून रानामाळात बसलेली माणसं, शरडामागं मेंढरामागं हिंडणारी माझी माणसं, यांच्यावरती माझा विश्वास आहे. मुंबईमध्ये गोदीमध्ये काम करणारा माझा युवक, याच्यावरती माझा विश्वास आहे. आणि कॉलेज जीवनामध्ये चळवळ उभा करणाऱ्या सगळ्या तरुणावरती माझा विश्वास आहे. आणि सगळ्या आबालवर्धावरती विश्वास आहे. आणि शिवसेना तर माझ्या पाठीमागं पूर्णपणे ताकदीनं आहे. आणि माझा शहाजी बापू पाटील साहेब आणि अखंड मोहोद गटातील जनता माझ्या पाठीमागं निश्चितपणे आहे. आणि मला एक सेवक म्हणून या ठिकाणी सेवा करायची संधी देतील याचा मला ठाम विश्वास आहे. गुलाल तुमचाच आहे मौदामध्ये. मी गर्वानं सांगणार नाही, पण माझ्या नेत्यानं आणि जनतेनं मला सांगितलंय, घाबरू नको, लढणाऱ्याच्या आणि संघर्ष करणाऱ्याच्या पाठीमागच आम्ही असतो. ओके, तर हे होते दादासाहेब लवटे, शिवसेनेचे मोहोदातले उमेदवार होते. त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यांच्या पुढच्या सगळ्या या प्रक्रियेसाठी, निवडणूक प्रक्रियेसाठी आपण शुभेच्छा देऊ. धन्यवाद. आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.